आज आपण पाहूयात जगातली सगळ्यात सोपी आणि टेस्टी अशी अगदी झटपट बनवून तयार होणारी पावभाजी आणि खूप साऱ्या टिप्स यामध्ये मी शेअर केलेल्या आहेत. प्रत्येक एक छोटी-छोटी जी टिप आहे ती भाजीला अगदी भन्नाट अशी बनवते. नक्की एकदा ट्राय करून पहा. ही पावभाजी तुम्हाला नक्की आवडेल याची मी खात्री देते. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. कुकरमध्ये साधारण 2 चमचे तेल टाकलं आणि 1 क्यूब मी बटर टाकून घेतलं. आता यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि जिरं छान तडतडलं की यामध्ये वेळ आलेली आहे कांदा टाकायची. तर 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे यामध्ये मी टाकून घेतले. कांदा अगदी छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला या तेल आणि बटरवर छान परतून घ्यायचा आहे. म्हणजे खूप छान फ्लेवर येतो भाजीला. आता यामध्ये वेळ आलेली आहे आलं आणि लसणाची पेस्ट. 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेतली आणि आता आलं लसूण पेस्टसुद्धा छान यामध्ये परतून घेऊया. आता तुम्ही पाहू शकाल कांदा छान असा इथे लालसर असा झालेला आहे. आता वेळ आलेली आहे मसाले टाकण्याची. तर 2 मोठे चमचे बेडगी मिरचीचं लाल तिखट, 2 मोठे चमचे पावभाजी मसाला, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे कोरडे मसाले तेलावर लो गॅसवर अगदी छान असे परतून घ्यायचे. तर तेलावर मसाले परतल्याने काय होतं, खूप छान टेस्ट येते. बरेच जण काय करतात, भाज्या टाकतात आणि वरून मसाले टाकतात. त्याची चवसुद्धा छान येत असेल, पण असे मसाले परतल्याने चव खूप सुंदर येते, एवढं मात्र नक्की. तर आता मसाले छान लो गॅसवर मी परतून घेतले. आता यामध्ये आपण टाकणार आहोत भाज्या. तर 2 छोट्या आकाराचे बटाटे साल काढून छान धुवून यामध्ये टाकून घेतले. पाव वाटी वाटाणा टाकून घेतला. अर्धी वाटी टोमॅटो टाकून घेतले बारीक चिरलेले. पाव वाटी इथे शिमला मिरची मी घेतलेली आहे, तीसुद्धा बारीक कट करून टाकलेली आहे आणि अगदी छोटंसं गाजर घेतलेलं आहे, ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे आणि कलरसाठी बीट टाकायचं आहे. बीट टाकल्यामुळे आर्टिफिशियल कलर आपल्याला वापरायची गरज पडत नाही आणि शिवाय आपण यामध्ये बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकलेलंच आहे, त्यामुळे कलर छान येईल. भाज्या मस्त अशा परतून घ्यायच्या आहेत आपल्याला यावर, म्हणजे छान मसाला त्याला सगळ्याला लागेल आणि त्यानंतर गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी किती घालायचं की जेवढं भाज्या बुडतील इतकंच घालायचं. वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि इथे 1 चमचा मी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे. 1 चमचा पावभाजी मसाला टाकायचा आहे वरून, त्यामुळे छान चव येते आणि हे आहे रताळं. तर रताळं मी इथे उकडून घेतले होते. रताळ्याचे 2 काप यामध्ये टाकले, त्यामुळे छान माईल्ड अशी छान टेस्ट येते. नक्की टाका, असेल तर टाका. आणि 2 छोटे चमचे मी इथे बटर टाकून घेतलं आहे. बस यामध्ये आता काहीही टाकायची गरज नाही आहे. आता आपल्याला सरळ याचं झाकण लावायचं आहे आणि छान 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला इथे याच्या करून घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करणार आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आणि व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा. तर पहा आता मी इथे शिट्ट्या करून घेते आहे कुकरच्या आणि त्यानंतर याची वाफ गेली की मी तुम्हाला लगेचच दाखवते. पहा छान वाफ गेली आहे आणि हा जो कलर दिसतो ना, खूप छान सुंदर लाल कलर आला होता. तो फक्त आता माझा मोबाईल इतका कॅच करू शकत नाही आहे, नाहीतर खूप छान कलर दिसतो आहे. असं वाटतं खूप छान, म्हणजे जेव्हा त्याच्या शिट्ट्या होत होत्या ना, तेव्हाच इतकी छान पावभाजीचा वास पूर्ण घरामध्ये दरवळला होता. तर आता इथे वेळ आलेली आहे. याला छान स्मॅश करायचं. छान स्मॅशरने तुम्ही करू शकता किंवा असं ब्लेंडर घेऊन करू शकता. बऱ्याच जणांना काय असतं की अगदी भाजी दिसली नाही पाहिजे, तर घरात तशी रिक्वायरमेंट होती, त्यामुळे मी भाजी ब्लेंडरने छान ब्लेंड करून घेतली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छान स्मॅश करू शकता स्मॅशरने. की काहींना थोडी भाजी अशी थोडेसे तुकडे भाजीचे राहिलेले आवडतात, अर्थातच ज्याची त्याची आवड असते. तर आता तव्यामध्ये बटर आणि थोडी भाजी टाकून घेतली, थोडी कोथिंबीर टाकून घेतली आणि त्यावर मध्ये असा पाव मी कट करून घेतला आहे आणि तो दोन्ही बाजूने छान असं शेकून घ्यायचा आहे. तर इथे पाव छान असा मी इथे भाजून घेते आणि त्यानंतर लगेचच पावभाजी इथे मी सर्व करून घेणार आहे. पाव पण इथे मस्त आपला भाजून तयार आहे. छान अशी भाजीवर छान कोथिंबीर आणि बटर टाकलेलं आहे, कांदा आहे, कोथिंबीर, लिंबू आहे आणि मस्त भाजलेले पाव आहेत आणि मस्त असा ताव द्यायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते कळवायचं आहे कमेंट्समध्ये. धन्यवाद.